नमस्कार मित्रांनो. माझं नाव डॉक्टर अनिल सदाशिव झडके, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, प्रताप महाविद्यालय स्वायत्त अंमळनेर. सर्वप्रथम आपले सर्वांचे या शेअर बाजार अभ्यासक्रम मालिकेमध्ये मी स्वागत करतो. शेअर बाजार अभ्यास ही मालिका आपण एकूण 7 व्हिडिओमध्ये विभागलेली आहे. या मालिकेमध्ये आपण टप्प्याटप्प्याने आपण शेअर बाजाराची मूलभूत माहितीपासून ते प्रगत विश्लेषणांपर्यंत सर्व महत्त्वाचे विषय शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण शेअर बाजार अभ्यास म्हणजे काय, त्याची रचना कशी आहे आणि भारतातील प्रमुख शेअर बाजार याची प्राथमिक ओळख करून घेणार आहोत. यानंतर आपण किंमत विश्लेषणाची संकल्पना, त्याची उद्दिष्टे, किंमत ठरवणारे घटक, त्याचे महत्त्व या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तसेच किंमत विश्लेषणाच्या ज्या प्रमुख 2 पद्धती आहेत त्यामध्ये एक फंडामेंटल अनालिसिस आहे आणि टेक्निकल अनालिसिस आहे. फंडामेंटल अनालिसिसमध्ये कंपनीच्या आर्थिक अहवालाचं, त्याच्यानंतर आर्थिक गुणोत्तरांचं, तसंच शेअर बाजारांवरती अर्थव्यवस्थेचा परिणाम याही बाबीचा अभ्यास आपण या मालिकेमध्ये करणार आहोत. टेक्निकल अनालिसिसमध्ये चार्ट, ट्रेंड, सपोर्ट आणि रेजिस्टन्स, तसेच विविध इंडिकेटर्स जसे की मुव्हिंग ॲव्हरेज असेल, RSI असेल, MACD आणि व्हॅल्यूम अनालिसिस याचा अभ्यास आपण करणार आहोत. तसेच विविध चार्ट पॅटर्न्स आहेत आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. यांच्या मदतीने बाय आणि सेलचे निर्णय कसे घ्यावायचे हेही आपण शिकणार आहोत. आणि व्हिडिओच्या सरतेशेवटी आपण ट्रेडिंग व्ह्यू जो शेअर बाजाराचा अनालिसिससाठी, चार्टच्या अनालिसिससाठी महत्वपूर्ण प्लॅटफॉर्म्स आहे, तो प्लॅटफॉर्म्स कसा वापरायचा, त्याच्यावरती चार्ट कसे ड्रॉ करायचे, चार्टवरती इंडिकेटर्स कसे लावायचे आणि चार्टचं प्रत्यक्ष अनालिसिस कसं करायचं हेही आपण या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, या संपूर्ण मालिकेमुळे तुम्हाला शेअर बाजाराचं एक सखोल आणि व्यवस्थित ज्ञान मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग या मालिकेतील पहिल्या भागाला आपण सुरुवात करूया. पण सुरुवात करण्यापूर्वी आपणांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना. यापुढील 7 व्हिडिओमध्ये दिलेली माहिती हे केवळ शैक्षणिक उद्देशांसाठीच असून गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि हा अभ्यास कसा करायचा व मार्केटकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असला पाहिजेत या बाबी ज्ञात करून देण्यात माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. सदर व्हिडिओजमध्ये आपण एकूण 6 कंटेंटला पूर्ण न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये पहिला जो कंटेंट आहे तो शेअर बाजार म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत, आणि दुसरा जो कंटेंट आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, निफ्टी 50 आणि सेन्सेक्स 30 ची एक प्राथमिक ओळख आपण करून घेणार आहोत. तिसरा जो कंटेंट आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये व्यवहाराच्या पद्धती काय आहेत, कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवहार होतात, शेअर बाजारात सुरुवात कशी करावी, डीमॅट खाते ओपन करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. 5वा नंबरचा जो कंटेंट आपण या ठिकाणी घेणार आहोत तो सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे नेमकं निश्चित कशा पद्धतीनं काम करतं हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि 6 नंबरचा आणि लास्ट जो कंटेंट आहे तो शेअर बाजारातील व्यवहाराचं वेळापत्रक आपण या ठिकाणी बघणार आहोत. शेअर बाजार म्हणजे काय व त्याचे प्रकार आपण पहिले बघणार आहोत. यामध्ये शेअर बाजार हा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथमतः शेअर बाजाराच्या व्याख्या ह्या समजून घेणं गरजेची गोष्ट आहे. यामध्ये पहिली जी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे, शेअर बाजार हे एक असे व्यासपीठ आहे जिथे सार्वजनिक नोंदणीकृत कंपन्यांच्या भागाची खरेदी आणि विक्री केली जाते. मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा भाजीपाला, ज्या एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या, भाजीपाला खरेदी करण्यासाठी आपण मंडईत जातो, म्हणजेच भाजीपाल्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे मंडईमध्ये होतात. बस
सेम त्या स्ट्रक्चर्सला हे शेअर बाजार फॉलो करतं. म्हणजे ज्या ठिकाणी शेअर बाजाराची शेअरची खरेदी आणि विक्री केली जाते, असं जे व्यासपीठ आहे, असं जे प्लॅटफॉर्म आहे, त्याला शेअर बाजार असं म्हणतात, है ना. आता या ठिकाणी मालकीच्या या ठिकाणी सार्वजनिक नोंदणीकृत हा शब्द आलेला आहे, म्हणजेच कंपनीची नोंदणी केली जाते. तर आता मुद्दा हा आहे की मार्केटला आणखीन चांगल्या पद्धतीनं जर समजून घ्यायचं असेल तर सार्वजनिक कंपन्या ह्या शेअर बाजाराला नोंदणी का करतात हे समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं जे महत्वाचं कारण आपल्याला दिसून येते ते म्हणजे भांडवलाची उभारणी करणे आहे ना. कंपनीला व्यवसाय वाढीसाठी किंवा नवीन एखाद्या मार्केट्समध्ये आपला स्वतःचा व्याप वाढवण्यासाठी किंवा आपल्या अद्ययावत असलेलं तंत्रज्ञान हे आपल्याला कंपनीमध्ये परचेस करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गरज निर्माण होते आणि ते भांडवल स्वतः एकटी कंपनी पूर्ण करू शकत नाही. आणि बँकांकडून जर आपण भांडवलाची उभारणी करायला गेलो तर त्या परताव्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती व्याजाची रक्कम द्यावी लागते. म्हणून कंपन्यांना एक ऑप्शन असते की ते शेअर बाजारांमध्ये स्वतःला लिस्टेड करून घेतात आणि पब्लिकच्याकडून पैशाची उभारणी करतात, कॅपिटलची उभारणी करतात. दुसरं महत्वाचं कारण यामध्ये दिसते की विश्वासार्हता. जेव्हा कंपनीची नोंदणी हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा नामवंत एक्सचेंजेस वरती होते, त्यावेळेस त्या कंपनीची लोकांचा विश्वास वाढतो, लोक त्या कंपनीशी जुटतात. हा एक प्रमुख कारण यामध्ये मला दिसून येते. त्याच्यानंतर मालकीच्या दृष्टीने, ओनरशिपच्या पर्स्पेक्टिव्हने आपण जर पाहिलं तर शेअर बाजार ही एक अशी यंत्रणा आहे जी सामान्य गुंतवणूकदारांना देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये अंशतः मालक बनण्याची म्हणजे पार्शियल ओनर बनण्याची कायदेशीर संधी देते. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा एक शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या मालमत्तेवरती आणि भविष्यातील नफ्यांवर तुमचा कायदेशीर हक्क प्रस्थापित करता. बघा, एक साधं उदाहरणाच्या माध्यमातून मालकीच्या दृष्टीने ही व्याख्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर समजा तुम्ही टाटा मोटरचे उदाहरणार्थ जर टाटा मोटरचे 100 क्वांटिटी 100 रुपयाच्या प्राइसने तुम्ही बाय केलेली असेल इक्विटी शेअर्स मध्ये. आता तुमच्याकडं त्या कंपनीचे 100 शेअर्स आले आणि तुमच्याकडून 10,000 रुपये त्या कंपनीकडे गेले. आता यामध्ये जे 100 शेअर्स तुम्हाला मिळालेले आहेत त्या 100 शेअर्स इतकी मालकी ही तुमची त्या कंपनीमध्ये कायदेशीररित्या आहे आणि सोबत त्या कंपनीच्या मालमत्तेवरती आणि भविष्यातील जो नफा होणार आहे त्या नफ्यांवरतीही सुद्धा तुमचा कायदेशीर हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. ही शेअर बाजार ही एक तुम्हाला संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असते. त्याच्यानंतर भांडवल उभारणीच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर यामध्ये कंपन्यांसाठी शेअर मार्केट हे भांडवलाचा स्रोत आहे. बँकांकडून कर्ज घेऊन व्याज भरण्याऐवजी कंपन्या स्वतःची भागीदारी इक्विटी काय करतात, जनतेला विकतात आणि मिळालेला पैसा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरतात. या प्रक्रियेला लिस्टिंग्स असं म्हणतात ना. म्हणजे व्याजाने पैसे घेतल्यापेक्षा आपल्याकडचे जे शेअर्स आहेत ते गुंतवणूकदारांना विकायचे आणि त्यांना भागीदार करून घ्यायचं. हा एक या ठिकाणी या प्रक्रियेला लिस्टिंग्स असं म्हणतात. तर या तिन्ही वाक्याचा आणि उदाहरणाचा विचार केला असता मला असं वाटतं की शेअर बाजार म्हणजे काय आहे हे तुम्हा लोकांच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट, शेअर बाजाराचे प्रकार काय आहेत तर शेअर बाजार कार्यपद्धतीनुसार त्याचे मुख्य 2 प्रकार पडतात आणि गुंतवणुकीच्या साधनानुसार बाजाराचे प्रमुख 4 प्रकार पडतात. तर यामध्ये शेअर बाजाराची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीला अनुसरून प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार असे 2 प्रमुख प्रकार पडतात. मग प्राथमिक बाजार कशाला म्हणायचं आणि दुय्यम बाजार कशाला म्हणायचं हेही समजणं तितकंच गरजेची गोष्ट आहे. ज्या वेळेस कंपनी
पहिल्यांदा आपले शेअर जनतेला विकते. ज्या वेळेस कंपनी पहिल्यांदा आपले शेअर जनतेला विकते, म्हणजेच याला IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतात. कंपनी काय करते तर सुरुवातीला शेअर बाजाराला म्हणजे NSE ला किंवा BSE ला आपला स्वतःचा IPO लॉन्च करण्याबाबत रजिस्टर्ड करते आणि सर्व गुंतवणूकदार जे त्या IPO ला बाय करण्यासाठी इच्छुक आहेत ते त्याला अप्लाय करत असतात. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया प्राथमिक बाजाराच्या माध्यमातून होते. म्हणजेच काय तर त्या कंपनीची त्या शेअर बाजारांमध्ये आधी रजिस्टर्ड नाही आहे. या प्राथमिक बाजाराच्या माध्यमातून जी कंपनी पैसा उभा करते तो सगळा पैसा थेट कंपनीला मिळतो. थेट कंपनीला मिळतो कारण प्राथमिक बाजारांमध्ये तो व्यवहार झालेला आहे आणि तो पैसा ती कंपनी आपला स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञान परचेस करण्यासाठी वापरू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंडरी मार्केट कशाला म्हणायचं, दुय्यम बाजार कशाला म्हणायचं. आता या ठिकाणी आधीच खरेदी केलेले शेअर्स असतात. आधीच खरेदी केलेले शेअर्स असतात. फक्त गुंतवणूकदार काय करतात एकमेकांमध्ये खरेदी करण्याचं काम करत असतात. म्हणजेच दुय्यम बाजार. याचाच अर्थ असा आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जेवढ्याही कंपन्या रजिस्टर्ड आहेत सद्यस्थितीमध्ये त्या सगळ्या कंपन्याच्या शेअरचे जे खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत तर ते दुय्यम बाजारांमध्ये होत आहेत. या बाजारांमध्ये कंपनीला थेट पैसा मिळत नाही तर गुंतवणूकदारांमध्ये व्यवहार होतो. हे या ठिकाणी नमूद करण्यासारखं आहे. थोडक्यात काय आहे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार, तर प्राथमिक बाजारात कंपनी शेअर्स विकते. प्राथमिक बाजारांमध्ये स्वतः कंपनी शेअर्स विकते आणि दुय्यम बाजारात गुंतवणूकदार शेअरची खरेदी विक्री करत असतात. तर यावरून तुम्हा लोकांना प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार काय आहे याच्यामध्ये मूलतः काय फरक आहे हे तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर गुंतवणुकीच्या साधनानुसार बाजाराचे कोणते प्रकार पडतात हेही आपल्याला या ठिकाणी बघायचे. यामध्ये पहिला जो पॉइंट आहे इक्विटी बाजार. आता इक्विटी बाजार कशाला म्हणायचं, जिथे कंपन्याचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर्स खरेदी करतो तेव्हा आपण त्या कंपनीचे अंशतः मालक बनतो. हे आपण व्याख्येनुसार बघितलं. कंपनीचा नफा वाढला तर शेअरची किंमत वाढते आणि गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होतो. हे जे आहे ज्या ठिकाणी इक्विटी शेअरची खरेदी विक्री केली जाते त्याला आपण काय म्हणतो, इक्विटी बाजार म्हणतो किंवा इक्विटी मार्केट असं म्हणतो असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट्स. हा एक गुंतवणुकीच्या साधनानुसार बाजाराच्या प्रकाराचा दुसरा एक प्रकार आहे. आता या डेरिव्हेटिव्ह बाजारात शेअर्स थेट खरेदी विक्री न करता त्याच्या किमतीवर आधारित करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करतात. या ठिकाणी थेट शेअरची खरेदी विक्री होत नाही परंतु त्या शेअरच्या किमतीवरती आधारित आपण करार करत असतो, कॉन्ट्रॅक्ट करत असतो. याचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक नंबर जो पडतो त्याला म्हणतात फ्युचर्स आणि 2 नंबरचं पडतात ऑप्शन्स. ऑप्शन मध्ये दोन पडतात, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग. हे डिटेल्स ज्या वेळेस पुढे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसे त्यामध्ये ते डिटेल्स तुम्हाला येत जाईल. परंतु या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणतात इतकं आपल्याला समजणं गरजेची गोष्ट आहे. मग कॉन्ट्रॅक्ट यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन सारखी साधने वापरली जातात. हा जो बाजार आहे प्रामुख्याने जोखीम कमी करण्यासाठी म्हणजे रिस्क कमी करण्यासाठी आणि ट्रेडिंगसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ एखाद्या शेअरची किंमत वाढेल किंवा कमी होईल याचा अंदाज घेऊन आपण फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट करत असतो किंवा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट हा करत असतो. ठीक आहे. याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह मार्केट. आणि तिसरा जो महत्वपूर्ण मार्केटचा प्रकार आहे यामध्ये त्याला कमोडिटी मार्केट्स असं म्हणतात. कमोडिटी मार्केट्स मध्ये जे नॅचरल गॅस आहे, क्रूड ऑइल आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, हे जे प्रमुख नॅचरल बाबी आहेत
याच्या वस्तूची त्या ठिकाणी काय होते, खरेदी विक्री केली जाते. या बाजारात वस्तू एक तर प्रत्यक्षात किंवा कराराद्वारे खरेदी विक्री केल्या जातात. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पण बाय करू शकता, ऑप्शन्स पण तुम्ही बाय करू शकता, ऑप्शन सेल करू शकता. हे कमोडिटी बाजारांमध्ये करता येतं. म्हणजे थोडक्यामध्ये कमोडिटी बाजारांमध्ये कशाचा समावेश होतो, तर सिल्वरचा, गोल्डचा, नॅचरल गॅसचा आणि क्रूड ऑइलचा. ठीक आहे. त्याच्यानंतर करन्सी बाजार आहे, याला आपण फॉरेक्स मार्केट सुद्धा म्हणतो. यामध्ये जे वेगवेगळ्या देशाच्या जे चलन आहे, जसं की युएसचं डॉलर आहे, इंडियन रुपीज आहे, तर अशा वेगवेगळ्या देशाच्या चलनाची खरेदी आणि विक्री केली जात असते. उदाहरणार्थ रुपया आहे, डॉलर आहे, युरो आहे, या बाबीची खरेदी विक्री. चलनाच्या किमतीतील बदलांवरती नफा किंवा तोटा ठरतो. या बाजाराला आपण काय म्हणतो, फॉरेक्स मार्केट असंही म्हणतो. हा जागतिक स्तरांवरती चालणारा बाजार आहे. ओके. यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, निफ्टी 50 आणि सेन्सेक्स 30 ची ओळख आपण या ठिकाणी करणार आहोत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE हा भारतातील अतिशय महत्वाचा व विश्वसनीय शेअर बाजार आहे. साधारणतः 150 वर्षापूर्वी म्हणजेच 9 जुलै 1875 रोजी याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रातील मुंबई स्थित त्याचं मुख्यालय आहे, स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सुभाषित चौधरी आणि CEO म्हणून सुंदररामन रामामूर्ती त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि साधारणतः सुमारे 5647 कंपन्या ह्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर्ड आहेत. आणि 27 जून 2025 नुसार जर आपण विचार केला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे 461 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्त बाजार भांडवल आहे. मुख्य निर्देशांक म्हणून सेन्सेक्स 30 हा या ठिकाणी काम करतो. या ठिकाणी आणखीन एक बाब नमूद करण्यासारखी आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आशिया खंडातील सर्वात जुना एक्सचेंज म्हणून ओळखला जातो. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा भारतातील अग्रगण्य आणि तंत्रज्ञानांवरती आधारित आणि पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक प्रणालींवरती कार्य करणारा शेअर बाजार आहे. मुंबई स्थित आहे. 1992 ला स्थापना झाली, पण प्रत्यक्ष व्यवहाराला सुरुवात 1994 ला झाली. मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स म्हणून आशिष कुमार चौहान या ठिकाणी प्रमुख व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत. सुमारे 2700 पेक्षाही जास्त कंपन्या सद्यस्थितीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजला सूचीबद्ध आहेत. सुमारे 410 प्लस लाख कोटीपेक्षाही जास्त बाजार भांडवल हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि प्रमुख निर्देशांक निफ्टी 50 या ठिकाणी आहे. आता NSE इंडेक्स आहे, जसं की नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख इंडेक्स म्हणून जो ओळखला जातो तो निफ्टी 50 आहे. मग निफ्टी 50 बद्दलची काही माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. निफ्टी हा नॅशनल आणि 50 या शब्दांपासून तयार झाला आहे. हा निर्देशांक NSE वरील प्रमुख 50 कंपन्यांच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करतो आणि भारतीय शेअर बाजाराची दिशा दर्शवतो. म्हणजे निफ्टी 50 का म्हणतात, तर NSE ला रजिस्टर्ड असणाऱ्या टॉप 50 कंपन्यांचं मिळून ते इंडेक्स बनवलेलं आहे. म्हणजे ज्या लार्ज कॅप आहेत, भांडवलाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठ्या असणाऱ्या ज्या 50 कंपन्या आहेत त्यापासून हा निफ्टी 50 हा इंडेक्स बनवलेला आहे. निफ्टी 50 ची जे सुरुवात आहे त्या निर्देशांकांची 22 एप्रिल 1996 रोजी करण्यात आलेली आहे. यासाठी 3 नोव्हेंबर 1995 हे आधारभूत वर्ष म्हणजे बेस डेट मानली गेलेली आहे आणि 1000 हा आधारभूत अंक म्हणजे बेस व्हॅल्यू म्हणून निश्चित करण्यात आला आहे. याची जी गणना पद्धत आहे, निफ्टी 50 ची गणना पद्धत फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पद्धतीने केली जाते. म्हणजेच बाजारात व्यवहारासाठी उपलब्ध असलेल्या शेअरच्या मूल्यांवरती आधारित निर्देशांक ठरतो, है ना. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स निफ्टी 50 चा वापर करून बाजाराची दिशा समजून घेतात आणि निफ्टी 50 हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण स्थितीचा महत्वाचा निर्देशांक मानला जातो. जसं नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजशी रिलेटेड असेल,
तर इंडेक्सला जास्त व्हॅल्यू दिला जात असतो. म्हणजे ज्यावेळेस गुंतवणूकदार गुंतवणुकीशी संबंधित डिसिजन्स घेत असतात त्यावेळेस जो प्रमुख निर्देशांक असतो त्या निर्देशांकाला अनालिसिस करून निर्देशांकांची मुवमेंट कोणत्या साईडनं आहे, अपसाईड आहे, डाऊन साईड आहे, हे प्रिडिक्ट करतात आणि त्यानुसार गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. त्यानंतर याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं हे या ठिकाणी पाहणं खूप गरजेचं आहे. निफ्टी 50 हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे पाहणं. याच्यासाठी एक सूत्र आहे, इंडेक्स कसा तयार केला जातो. सध्याचे एकूण मार्केट व्हॅल्यू किती आहे, म्हणजे सध्या टॉप 50 कंपन्यांचं मार्केट व्हॅल्यू किती आहे त्याला डिवायडेड बाय बेस डेट, जसं की आपले बेस डेट त्या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्यानंतर बेस डेटचे जे मार्केट व्हॅल्यू आहे इनटू बेस व्हॅल्यू है ना. तर यामध्ये बघा या ठिकाणी निफ्टी 50चं 3 नोव्हेंबर 1995 हे आधारभूत वर्ष मानलं गेलं, म्हणजे बेस डेट मानल्या गेली. आणि त्यावेळेस आधारभूत म्हणजे बेस व्हॅल्यू किती होता, तर 1000 होता. या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून समजा बेस डेटला सर्व कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू किती होती, 5000 करोड रुपये होती आणि बेस व्हॅल्यू किती मानलेली आहे आपण, 1000 मानलेली आहे. आता सध्याची मार्केट व्हॅल्यू आपण अशी समजूया 7500 कोटी असेल, तर इंडेक्स इज इक्वल टू 7500 डिवायडेड बाय 5000 इंटू 1000. इंडेक्स इज इक्वल टू 1.5 इंटू 1000 म्हटलं इज इक्वल टू 1500. म्हणजेच काय, निर्देशांक हा 1000 वरून 1500 झाला. म्हणजे काय झालं, बाजारांमध्ये वाढ झाली. आपण सध्याच इंडेक्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो या सूत्राच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हा सेन्सिटिव्ह इंडेक्स आहे. या सेन्सिटिव्ह इंडेक्स या शब्दांपासून तयार झालाय. हा निर्देशांक भारतीय शेअर बाजाराची स्थिती आणि गुंतवणूकदाराचा कल दर्शवतो. टॉप म्हणजे लार्ज कॅप 30 कंपन्या ज्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर्ड असतील त्या 30 कंपन्यांपासून या निर्देशांकांची निर्मिती झालेली आहे. सुरुवात 1 जानेवारी 1986 रोजी झाली. यासाठी 1978 आणि 1979 एक आधारभूत म्हणजे बेस वर्ष मानले गेले असून आधारभूत अंक म्हणजे बेस व्हॅल्यू हे 100 या ठिकाणी निश्चित करण्यात आलं होतं. सेन्सेक्सची गणना पद्धत ही फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पद्धतीनेच केली जाते. म्हणजेच बाजारात प्रत्येक शेअरसाठी उपलब्ध असलेल्या शेअरच्या मूल्यांवरती आधारित निर्देशांक ठरतो है ना. म्हणजे सेन्सेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती जर तुम्ही एखाद्या शेअरच्या गुंतवणुकीचा निर्णय घेणार असाल तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा महत्वाचा निर्देशांक म्हणून सेन्सेक्स 30 याच तुम्ही अनालिसिस करणार. याचं अनालिसिस करूनच गुंतवणूकदार त्यामध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. आता नेमका या शेअर बाजारांमध्ये व्यवहार कसे होतात हे पाहणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये व्यवहार होण्याची जी मुख्य प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जे प्रमुख घटक या ठिकाणी दिसून येतात. 4 घटक महत्वपूर्ण असतात. एक म्हणजे गुंतवणूकदार जो शेअरची खरेदी आणि विक्री करतो. दुसरा म्हणजे स्टॉक एक्सचेंजेस जे व्यवहार घडून आणते. आणि तिसरं ज्याच्या माध्यमातून व्यवहार होतो ते म्हणजे ब्रोकर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रोकर्स आहेत. झिरोदा आहे, अपस्टॉक्स आहे, एंजल वन आहे, धन आहे, असे एक ना अनेक ब्रोकर्स इंडियन स्टॉक मार्केट्समध्ये काम करताना तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर सर्वात महत्वपूर्ण जी बाब आहे ती 4 नंबरची नियामक संस्था सेबी. म्हणजे स्ट्रक्चर जर आपल्याला शेअर बाजाराचं समजून घ्यायचं असेल तर शीर्षस्थानी सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे काम करत असते आणि त्यांच्या अंडरमध्ये NSDL, CDSL, त्याच्या अंडरमध्ये स्टॉक एक्सचेंजेस आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे असतात ब्रोकर्स आणि त्यांच्या अंडर्समध्ये काम करणारे असतात गुंतवणूकदार जे शेअरची खरेदी विक्री करतात. मित्रांनो, शेअर बाजारांमध्ये व्यवहाराची प्रक्रिया करण्यासाठी या 4 कंटेंटची नितांत गरज असते. याच्याशिवाय आणखी व्यवहार तुम्हाला जर पूर्ण करायचा असेल तर व्यवहार पूर्ण करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 ला पॅन कार्ड आहे.
आधार कार्ड आहे, बँक खातं आहे. पण हे 3 डॉक्युमेंट तर सोबत लागणारच आहेत. याच्याशिवाय या तिन्ही डॉक्युमेंटला लिंक असलेला एक मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचा आहे. कारण ज्या वेळेस डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करायला जाल, त्यावेळेस तुम्हाला पॅन कार्ड मागेल, आधार कार्ड मागेल, बँक खातं मागेल आणि या प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येणार आहे. डीमॅट खातं ओपन करत असताना तुम्ही बघणार की किती ब्रोकर्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत. अ, जसं की आता मी तुम्हाला बोललो झिरोदा आहे, अपस्टॉक्स आहे, एंजल वन आहे, धन आहे. तुम्हाला जेही डीमॅट ब्रोकर्स तुम्हाला आवडत असेल त्यावरती तुम्ही तुमचं स्वतःचं अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपन करण्याची अतिशय सोपी मेथड्स आता झालेली आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण आपलं डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही व्यवहाराची प्रक्रिया कशा पद्धतीनं घडते, म्हणजे काय प्रोसेस आहे त्याची. तर सगळ्यात सुरुवातीला गुंतवणूकदार हा काय करतो, ऑर्डर देतो. म्हणजे जर समजा एखाद्या गुंतवणूकदारांनी एखाद्या शेअरची 100 क्वांटिटी बाय करण्याची ऑर्डर दिली, ती ऑर्डर सगळ्यात सुरुवातीला कोणाच्या माध्यमातून देत असतो आपण, तर ब्रोकरच्या माध्यमातून. ब्रोकरला ती ऑर्डर दिसेल, ब्रोकर ती ऑर्डर काय करेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएससी कडे पाठवेल. आता तुम्ही 100 क्वांटिटीची बायची ऑर्डर दिलेली असल्या कारणानं तिकडून सेलर असणं फार गरजेची गोष्ट असते. ज्या वेळेस तुमच्या ऑर्डरला अनुसरून बायर तर तुम्ही आहात, सेलर तुम्हाला मिळाला की नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लगेच तुमची ऑर्डर काय होईल, एक्झिक्युशन होईल. म्हणजे ऑर्डर तुमची त्या ठिकाणी कंप्लीट होईल. जशी ऑर्डर कंप्लीट होईल त्याच्यानंतर ब्रोकरच्याकडून तुम्हाला कन्फर्मेशनचा मेसेज येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही शेअर 100 शेअर्स बाय केलेले आहेत तर त्याची सेटलमेंटची प्रक्रिया असते. ज्या दिवशी तुम्ही शेअर 100 शेअर बाय केलेले आहेत त्याच दिवशी तुमच्या डीमॅट्स अकाउंट मध्ये दिसणार नाहीत. डीमॅट्स अकाउंट मध्ये म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये दिसणार नाहीत. एक्झिक्यूट झाल्याचं मेसेज तुम्हाला येईल. T+1 म्हणजे एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या डीमॅट अकाउंटच्या पोर्टफोलिओ मध्ये त्या संबंधित स्टॉकची 100 क्वांटिटी तुम्हाला दिसायला लागेल. आता व्यवहाराचे प्रकार कोणते आहेत, यामध्ये इंट्राडे आहे. इंट्राडे म्हणजे काय, तर एका दिवसाचं प्रिडिक्शन्स करून त्या दिवसापुरतीच खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करणं. उदाहरणार्थ टाटा मोटरचे 100 शेअर्स आपण बाय केले, पण कसे केले, इंट्राडे मध्ये केले. इंट्राडे मध्ये केल्यामुळे काय आहे की ते 100 शेअर्स मध्ये त्या दिवशी घट जरी झाली किंवा वाढ जरी झाली, ते शेअर्स तुम्हाला त्याच दिवशी विकणं हे बंधनकारक असतं. म्हणजेच एकाच दिवसासाठी खरेदी आणि विक्रीचा व्यवहार हा केला जातो, म्हणून त्याला इंट्राडे असं म्हणतात. डिलिव्हरी म्हणजे की तुम्ही शेअर्स परचेस केल्यानंतर दिवसेंदिवस आपण त्या शेअर्सला आपल्या पोर्टफोलिओ मध्ये होल्ड करून ठेवू शकतो, है ना. फ्युचर्स आणि ऑप्शन्स आहे. फ्युचर्स मंथली, फ्युचर्स हा कॉन्ट्रॅक्ट आहे मंथली, आणि ऑप्शन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. जसं की इंडेक्सलाही ऑप्शन्स आहेत. इंडेक्स मध्ये ऑप्शन्स आपल्याला बाय करता येते ऑप्शन चेन वरून. ऑप्शनचे 2 प्रकार पडतात, ऑप्शन बाईंग आहे, ऑप्शन सेलिंग आहे. तर हे साधारणतः व्यवहाराचे प्रकार या ठिकाणी आपल्याला आहेत जे शेअर मार्केट्समध्ये काम करतात. आता या संबंधित व्यवहारांसाठी शुल्क कोणत्या कोणत्या प्रकारचे लागतात त्याचीही माहिती आपल्याला असणं गरजेची गोष्ट आहे. नंबर 1 आहे ब्रोकरेज. जो जो ब्रोकर तुम्ही निवडलेला आहे तो ब्रोकर त्याची फीज त्या ठिकाणी घेत असतो एक प्रत्येक एंट्रीसाठी. साधारणतः ऑप्शन फ्युचरसाठी साधारणतः बाय साठी 20 रुपये आणि सेल साठी 20 रुपये, असे एकूण 40 रुपये त्या ठिकाणी आकारतात. साधारणतः असं चित्र आहे. त्याच्यानंतर STT आहे, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे. सरकारी कर आहे सध्या 0.03 0.010 इतका साधारणतः तो या ठिकाणी आहे. इतर शुल्क सुद्धा लागतात तुम्हाला प्रत्येक एंट्रीवरती, जसं की सेबीचे चार्जेस असतील, स्टॅम्प ड्युटी असेल आणि GST असेल, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतील. तर साधारणतः या
तिन्ही व्यवहारातील शुल्काचा विचार केला तर साधारणतः बाय आणि सेल साठी 60 रुपये, 70 रुपये किंवा 80 रुपयाच्या तितक्यांमध्ये व्यवहाराला अनुसरून हा खर्च येतो प्रत्येक बाय आणि सेल साठी. आता सेबी काय आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ही अभ्यासणं काय गरजेची गोष्ट आहे हे आपण या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पूर्ण नाव आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. स्थापना झालेली आहे 12 एप्रिल 1988. हिला वैधानिक दर्जा जो मिळालेला आहे 30 जानेवारी 1992 रोजी. सेबी कायदा 1992 याला वैधानिक अधिकार मिळालेला आहे तर 30 जानेवारी 1992 ला. मुंबई स्थित आहे. सेबीचे जे मुख्य उद्देश आहेत त्या मुख्य उद्देशाला समजून घेणं फार गरजेची गोष्ट आहे. मुख्य उद्देशांमध्ये नंबर 1 आहे गुंतवणूकदाराचं संरक्षण करणं. बघा मित्रांनो, शेअर बाजारांवरती नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था म्हणून सेबीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी गुंतवणूकदाराची गुंतवणुकीचा संबंध आहे, पैशाचा संबंध आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अफरातफर होण्याची, फ्रॉड होण्याची, मॅन्युप्युलेशन्स होण्याची शक्यता ही जास्त असते. मग जे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांच्या हिताचं संरक्षण कोण करावं, तर या दृष्टिकोनातून सेबी ही एक सर्वोच्च संस्था म्हणून कार्यरत असते. समजा एखाद्या गुंतवणूकदाराच्या हिताचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने ती महत्वाचे पाऊल उचलत असते. बाजाराचं नियमन सुद्धा करते. नियम ठरवणे, वेळ असेल, त्याच्यानंतर आणखीन शेअर बाजाराशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे कायदे असतील, हे ठरवण्याचा जो अधिकार आहे हा फक्त सेबीला आहे आणि सेबी ही एक स्वायत्त संस्था आहे. विकासाला चालना देते. सेबीची प्रमुख भूमिका असते की गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी येऊन आपली गुंतवणूक स्टॉक एक्सचेंजेस वरती केली पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ते चांगलं असते. मग त्यासाठी सेबी विकासाला चालना देत असते. नवीन नवीन अपडेशन्स, नवीन नवीन गोष्टी हे स्टॉक एक्सचेंजेस मध्ये आणत असते. जसं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणला, हे अंडर बाय सेबी झालं. वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदारांना ज्ञात करण्याच्या बाबतीतले वर्कशॉप्स असतील, व्हिडिओज असतील, मार्गदर्शन वर्कशॉप असतील, हे सेबी कंडक्ट करत असते ताकी सगळे गुंतवणूकदार जे आहेत गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये अवेअर व्हायला पाहिजे. गैरव्यवहारांना आळा घालणे. ज्याही ठिकाणी गैरव्यवहार झालेला असेल, होऊ शकते एखाद्या स्टॉक्स मध्ये मॅन्युप्युलेशन्स हे होऊ शकतं, इनसाइडर ट्रेडिंग हे होऊ शकते. असे जे गैरव्यवहार असतात, असे जे गैरव्यवहार करणाऱ्या प्रवृत्ती असतात, त्या प्रवृत्तींना आळा घालण्याची महत्वपूर्ण भूमिका हे शेअर बाजार निभावत असते. त्याच्यानंतर सेबीकडे खूप सारे पॉवर्स आहेत. त्याला शेअर बाजाराशी रिलेटेड नियम बनवण्याचा पॉवर्स आहे, अधिकार आहे. ती केव्हाही शेअर बाजाराला अनुसरून किंवा शेअर बाजाराच्या हिताचा कधीही नियम बनवू शकते. कोणत्याही कंपनीची तपासणी करू शकते, दप्तर मागवू शकते, पूर्ण त्याला चौकशी करू शकते, दोषी आढळलं त्याला दंडात्मक कारवाई सुद्धा करू शकते. ही पॉवर त्याला आहे. आणि शेअर बाजाराला रजिस्टर्ड असलेली कंपनी जर दोषी असेल तर तिची नोंदणी त्या बाजारांमधून रद्द करू शकते. हे पॉवर सेबीला या ठिकाणी आहेत. साधारणतः स्ट्रक्चर्स काय असते सेबीचं? 9 सदस्याचं बोर्ड असते. केंद्र सरकारद्वारे नियुक्त झालेले जे सध्याचे अध्यक्ष आहेत माधुरीपुरी बुच म्हणून. प्रादेशिक कार्यालय आहे तिचं नवी दिल्ली आणि कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद इथे क्षेत्रीय कार्यालय आहेत. सगळ्यात महत्वपूर्ण जो कंटेंट असतो, मी मुद्दामून पहिल्या या पीपीटी मध्ये सगळ्यात शेवटचा कंटेंट, बऱ्याच लोकांना शेअर बाजाराचे जे वेळापत्रक आहे ते माहिती नसतं, बऱ्याच लोकांना त्याची माहिती नसते. तर या ठिकाणी हे भारतीय शेअर बाजाराचं वेळापत्रक दिलेलं आहे. यामध्ये सकाळी साधारणतः 9 ते 9:08 ते 9:15 यामध्ये ऑर्डर एंट्री किंवा किंमत निश्चितीसाठी केलं जातं. म्हणजे साधारणतः 9 ते 9:08 पर्यंत आपण त्या ठिकाणी एम ऑर्डर्स लावू शकतो.
म्हणजे प्रिडिक्शनच्या दृष्टिकोनातून आपण आधीच बाय आणि सेलची ऑर्डर लावून देऊ शकतो. आणि 9/8 ते 9/15 याच्यामध्ये ते ऑर्डर मॅच केल्या जातात आणि 9/15ला नियमित मार्केट सुरू होतं सर्वसामान्यांसाठी. त्याच्यानंतर सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत शेअरचे खरेदी आणि विक्रीची ही मुख्य वेळ आपल्याला या ठिकाणी आहे इंडियन शेअर बाजारांसाठी. दुपारी 3:40 ते संध्याकाळी 4 पर्यंत बंद झालेल्या किमतींवरती व्यवहार करता येतात. आणि कमोडिटी जी आहे, कमोडिटीचा एक वेगळा प्लॅटफॉर्म आपल्या इंडियन मार्केट्समध्ये आहे. सकाळी 9ला सुरू होते तर रात्री 11:55 पर्यंत, कधी 11:30 पर्यंत या ठिकाणी सोने चांदी असेल, कच्चं तेल असेल, नॅचरल गॅस असेल, तर याचे हे व्यवहार या ठिकाणी चालतात. यामध्ये महत्वाचं शनिवार असेल, रविवार असेल तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या काही अधिकृत सुट्ट्या असतात, त्या दिवशी आपला शेअर बाजार हा बंद असतो. मित्रांनो, धन्यवाद.